बीड सिटीजन लाईव्ह अपडेट। इस्लामपुरा ईदगाह मैदानावर असलेल्या मुख्य जलसाठ्यातून संपूर्ण बीड शहराला पाणी पुरवठा केला जातो। मात्र सध्या टाकीपर्यंत जाणाऱ्या मुख्य पाईपलाईनमध्ये गळती तसेच इतर देखभाल व दुरुस्तीची कामे सुरू असल्याने गेल्या महिनाभरापासून बीड शहरातील नागरिकांना पाण्याच्या तीव्र टंचाईला सामोरे जावे लागत आहे। पाणी टंचाईची गंभीर परिस्थिती लक्षात घेऊन बीड नगर परिषदेकडून मुख्याधिकारी श्रीमती नीता अंधारे यांच्या मार्गदर्शनाखाली 2 दिवसांपूर्वी मागेल त्याला टँकर ही तातडीची योजना सुरू करण्यात आली। या योजनेनुसार नागरिकांना टँकरद्वारे मोफत पाणी पुरवले जात आहे। शहरातील विविध भागात विशेषतः ज्या ठिकाणी नळांना पाणी पोहोचत नाही अशा ठिकाणी प्राधान्याने टँकर नेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत। परंतु पाण्याच्या टाकीवरून पाणी भरण्याच्या प्रक्रियेत गंभीर अनियमितता समोर येत आहे। काही खासगी टँकर चालक टाकीवर नियुक्त असलेल्या सुपरवायझर व कर्मचाऱ्यांना धमकावून जबरदस्तीने व अन्यायाने आपले टँकर भरून नेत आहेत। प्रशासनाच्या नियमानुसार होणाऱ्या टँकर भरणी प्रक्रियेला थेट धाब्यावर बसवत या टँकर मालकांनी गैरमार्गाने पाणी भरून ते 600 ते 1000 रुपयांदरम्यान विक्री करणे सुरू केले आहे। पाणी विक्रीतून होणाऱ्या गैरफायद्यामुळे हे टँकर चालक शहरात जलद गतीने पैसे कमावत असून सामान्य जनतेचा पाण्याचा हक्क हिरावला जातोय। या अवैध धंद्यामुळे शहरातील अधिकृत टँकर चालकांना टाकीवर 4-4 तास ताटकळत थांबावे लागत आहे। परिणामी नियोजित वेळेत नागरिकांपर्यंत पाणी पोहोचत नाही व पाण्यासाठी होणारी नागरिकांची त्रासदायक धडपड दिवसेंदिवस वाढत चालली आहे। पाणी माफियांचा दबदबा एवढा वाढला आहे की पाण्याच्या टाकीवर काम करणारे कर्मचारीही त्यांच्या विरोधात तक्रार करण्यास घाबरत आहेत। धमक्या व दबावामुळे कर्मचारी गप्प बसले असून त्यामुळे प्रशासनाकडूनही यावर ठोस पावले उचलली जात नाहीत। या बेकायदेशीर कृत्यामुळे नगर परिषदेकडून केलेल्या प्रयत्नांना गालबोट लागत आहे। या सर्व परिस्थितीमुळे बीड शहरातील नागरिकांमध्ये प्रचंड संताप आहे। टँकर मिळवण्यासाठी नागरिकांना तासनतास रांगेत उभे राहावे लागत आहे, तरीही पाणी मिळेल याची शाश्वती नाही। दुसरीकडे पैसे मोजणाऱ्यांना काही मिनिटात टँकरद्वारे पाणी मिळत असल्याचा नागरिकांमध्ये संताप होत आहे। शहरातील विविध प्रभागांतील नागरिक, सामाजिक संघटना आणि लोकप्रतिनिधींनी यावर तातडीने कारवाई करण्याची मागणी केली आहे। पाणी माफियांच्या टोळ्यांवर कठोर कारवाई करावी, त्यांच्या टँकरना जप्त करावे आणि पाण्याच्या टाकीवर सीसीटीव्ही कॅमेरे बसवून संपूर्ण प्रक्रिया पारदर्शक करावी अशी जोरदार मागणी करण्यात येत आहे। सध्या बीड शहरातील पाणी टंचाईच्या संदर्भात आज सकाळपासून मी पाणी टाकीवर येऊन बसले होते। सकाळी 9 वाजल्यापासून जेव्हा मी पाणी टाकीवर आले त्यावेळेसपासून मी इथं पाहिलं की 2 सरकारी टँकर भरत आहेत। म्हणजे पूर्ण बीड शहरासाठी 7 टँकर मंजूर केलेत आहे। या 7 टँकरमध्ये एका टँकरला 7 ट्रिपची डिमांड केली आहे, पण दिवसभरातून फक्त 2 टँकरचे ट्रिप होत आहे। आणि आता सध्या येथे मी सकाळपासून जे येऊन पाहिलं तर 2 जे सरकारी टँकर भरण्याच्या पूर्वी येथे प्रायव्हेट टँकर भरपूर भरले गेले। म्हणजे 2 टँकर भरण्यात 3 तास वेळ लागला। म्हणजे मध्यंतरी जे प्रायव्हेट टँकर आहेत ते कोठे चालले आहेत? अगर ते चालले आहेत तर ते पैशांनी सर्वसामान्यांना आज त्यांचा उपयोग करण्यासाठी, म्हणजे आज पाणी टंचाईमध्ये जे सामान्य लोक आहेत त्याचा कुठेतरी फायदा घेऊन हे प्रायव्हेट टँकरवाले आपले पैशाची डिमांड करत आहेत आणि इथे बसून प्रायव्हेट टँकर कसे भरण्यात येत आहे? कारण की बीड इथं पाण्याच्या टाकीवर हे जे प्रायव्हेट टँकर आहेत हे जेव्हा भरले गेले तर समजा ह्या लोकांनी अगर 7 ट्रिपामध्ये एकतर पाणी टंचाई भीषण, लोक इथे उन्हातानामध्ये पाणीसाठी वरवर फिरत आहेत आणि या लोकांनी प्रायव्हेट टँकरवाल्यांनी ह्यांचा खेळ मांडला आहे। म्हणजे ह्यांच्या मजबुरीचा फायदा घेत प्रायव्हेट टँकरवाले विकत टँकर देत आहेत। म्हणजे हे कुठंतरी नीता अंधारे मॅडमनी इथं लक्ष दिलं पाहिजे। येथे त्यांनी सीसीटीव्ही कॅमेरा टाकीवर बसवला पाहिजे आणि लवकरात लवकर अगर तुम्हाला प्रायव्हेट टँकर लावायचेच आहे तर बीड नगर परिषद तर्फे लावा, म्हणजे ते सर्वसामान्यांपर्यंत पोहोचतील आणि त्यांना निःशुल्क म्हणजे बिना पैशाचे टँकर पोहोचतील। म्हणजे कुठलीही अपघात झाल्यानंतर या कुठलीही टंचाई आल्यानंतर सर्वसामान्यांचे जे हाल होत आहे ते कुठेतरी थांबले जातील। पाणी येथे ह्याच्या मागचा सूत्रधार कोण आहे, प्रायव्हेट टँकर कसे चालू आहेत हे लवकरात लवकर त्यांनी तपास करावा। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.